तर मागच्या क्लासमध्ये आपण सेक्शन 41 बघितला होता. सेक्शन 41 बघितला होता. तर सेक्शन 41 नेमकं काय सांगतो आपल्याला? सेक्शन 41 नेमकं काय सांगतो? तर आपण इलिस्ट्रेशन बघूया त्याचं, आणि इलिस्ट्रेशनच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात की सेक्शन 41 काय सांगतो नेमकं. आपण फक्त रिवाईज करूयात आज सेक्शन 41 वरती. तर समजून घ्या, एक पर्सन आहे ए. आता ए काय आहे? अक्युज्ड आहे. आता सेक्शन 41 मध्ये 4 ऑफेन्सेस दिलेले आहेत. 4 ऑफेन्सेस, 4 टाईपचे ऑफेन्सेस. क्लॉज ते आहे क्लॉज ए पासून ते क्लॉज बी. जर हा अक्युज्ड किंवा याला ऑफेंडर, आता जो सेक्शन 41 मध्ये वर्ड यूज केला आहे तो आहे रॉंग डुअर. रॉंग डुअर. जर ए, जो की अक्युज्ड आहे किंवा रॉंग डुअर आहे, यांनी ऑफेन्स कमिट केला आहे. कोणते ऑफेन्स? जे की आहे क्लॉज ए टू क्लॉज डी. सॉरी, हे डी आहे. डी. या ऑफेन्स मधून कोणताही एक ऑफेन्स केला आहे किंवा जास्त केले आहेत, आणि ते कोणाच्या विरोधात केले आहे? तर विक्टिम. हा आहे विक्टिम. विक्टिमच्या अगेन्स्ट केला आहे. तर विक्टिम इथे काय करू शकतो? विक्टिम आपल्या सेल्फ डिफेन्स मध्ये काय करू शकतो? तर हा जो विक्टिम आहे व्ही, हा सेल्फ डिफेन्स मध्ये ए ची डेथ कॉज करू शकतो. ए ची डेथ कॉज करू शकतो. डेथची डेफिनेशन आपल्याला माहिती आहे, 26 मध्ये आहे. तर डेथ कॉज करू शकतो. हेच सेक्शन फक्त 41 मध्ये म्हटलं आहे. आता आपण हे ए टू डी कोणते ऑफेन्सेस आहेत ते आपण डिस्कस करूयात नंतर. पण 41 मध्ये तर हेच म्हटलं आहे. मग आता जर हे ऑफेन्स होत नसेल, जर ए टू डी ऑफेन्स होत नसेल, किंवा कोणता दुसरा ऑफेन्स होत असेल, दुसरा ऑफेन्स फॉर एक्झाम्पल सिम्पल हर्ट होत असेल, सिम्पल हर्ट होत असेल, 114 BNS सिम्पल हर्ट होत असेल, तर मग तेव्हा आपल्याला सेक्शन 42 बघावं लागेल. सेक्शन 42 बघावं लागेल. तर सेक्शन 42 काय म्हणतो ना, की तुम्ही डेथ तर कॉज करू शकत नाही. ही जी डेथ आहे, हे डेथ कॉज करू शकत नाही. मग व्ही काय करू शकतो अशा वेळेस? तर व्ही काय करू शकतो? तर व्ही एनी हार्म कॉज करू शकतो. एनी हार्म कॉज करू शकतो, अदर दॅन डेथ. अदर दॅन डेथ. फक्त डेथ कॉज करू शकत नाही. आता एनी हार्म म्हटलाय तर ग्रीवियस हर्ट पण येऊन जाईल ना याच्यामध्ये, पण डेथ नाही कॉज करू शकत. तर 42 मध्ये हे आहे. 42 मध्ये हेच आहे, आणि हे सगळ्यात मेन आहे. मेन कीवर्ड्स तुम्ही मार्क तुमच्या सेक्शन मध्ये पण करू शकता, अंडरलाईन करून द्या. आता या दोन्ही पण सेक्शन मध्ये एकच वर्ड आहे, तो आहे रॉंग डुअर. म्हणजे जर आपण सेल्फ डिफेन्स घेत आहोत किंवा प्रायव्हेट डिफेन्स घेत आहोत फॉर प्रॉपर्टी, फॉर द प्रोटेक्शन ऑफ प्रॉपर्टी, तर त्यामध्ये ऑफेंडरला यांनी रॉंग डुअर म्हटलं आहे. ऑफेंडरला काय म्हटलंय? रॉंग डुअर. पण जेव्हा आपण सेक्शन 38 बघितलं किंवा 39 बघितलं, 40 बघितलं, तर ते कशा विरोधात होतं? प्रॉपर्टीच्या विरोधात होते ना. प्रॉपर्टीचा, सॉरी, बॉडीचा आपण डिफेन्स घेत होतो. आपण बॉडीचा डिफेन्स घेत होतो. कोणत्या सेक्शन मध्ये? सेक्शन 38, 39 आणि 40. हे बॉडीसाठी होतं. आणि यामध्ये त्यांनी वर्ड यूज केला होता असायला. यामध्ये वर्ड यूज केला होता असायला. आणि इथे रॉंग डुअर. फक्त इन्फॉर्मेशन पर्पज साठी मी ते सांगत आहोत. बाकी याचं काही एवढं महत्व नाहीये फ्रॉम एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. फक्त हे लक्षात ठेवा ड्राफ्टिंगसाठी, की बॉडीसाठी यांनी ऑफेंडरला म्हटलंय असायला, आणि इथे रॉंग डुअर म्हटलं आहे. सेक्शन 42 मध्ये पण रॉंग डुअर म्हटलं आहे. आता आपण बघूयात हे ऑफेन्स कोणकोणते होते. ठीक आहे. तर तुम्हाला लक्षात असेल तरी पण आपण रिवाइज करून घेऊयात. तर पहिला जो ऑफेन्स होता तो होता रॉबरी. तो होता रॉबरी. मग हाऊस ब्रेकिंग होता. आता हाऊस ब्रेकिंग हा नवीन आहे इथे. नवीन इन द सेन्स की नाव ऍट नाईट नाही. ऍट नाईटच्या जागी काय आहे? आफ्टर सनसेट आणि बिफोर सनराईज. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही अंडरलाईन करून घ्या त्याला, की ते नवीन आहे म्हणून, चेंज आहे म्हणून. आता इथे म्हटलंय मिसचिफ. आता मिसचिफला मी डिस्क्राईब करत नाही इथे,
कारण की मागच्या क्लासमध्ये केलं होतं कोणत्या प्रकारचा मिसचिफ. आणि डी मध्ये तीन आहे, डी मध्ये तीन आहेत. तर मिसचिफ तर रिपीट झाला, मग त्याच्यानंतर थेफ्ट पण आहे, आणि मिसचिफ पण आहे, मिसचिफ पण आहे, आणि हाऊस ट्रेसपास आहे. हाऊस ब्रेकिंग तर इथे झालाच आहे ना, मग इथे काय आहे, हाऊस ट्रेसपास. हाऊस ट्रेसपास. आता हे जे दोन ऑफेन्स आहे, क्लॉज ए मधला आणि क्लॉज बी मधला, म्हणजेच रॉबरी आणि हाऊस ब्रेकिंग, हे तर सिम्पल ऑफेन्स आहे, याच्यामध्ये डिस्क्रिप्शन काहीच नाही आहे. पण जे सी आणि डी आहे याच्यामध्ये डिस्क्रिप्शन आहे की आम्हाला त्याच पद्धतीनं हा ऑफेन्स कमिट झालेला पाहिजे, त्याच पद्धतीनं. फक्त मिसचिफ होऊन चालणार नाही, फक्त थेफ्ट होऊन चालणार नाही, फक्त हाऊस ट्रेसपास होऊन चालणार नाही. तर आम्हाला डिस्क्रिप्शन जे मेन्शन केलं आहे यांनी, जे की मी मागच्या क्लासमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, ते पण पाहिजे. तेव्हाच जाऊन तुम्ही रॉंग डुअरची डेथ कॉज करू शकता. रॉंग डुअरची डेथ कॉज करू शकता. ठीक आहे. डेथ म्हणजे कोण कॉज करेल, इथे विक्टिम जो आहे. ठीक आहे. काही डाऊट आहे इथपर्यंत? मागच्या क्लासमध्ये काही डाऊट आहे किंवा काही सांगायचं आहे तर विचारू शकता तुम्ही. नाही तर आपण मग नेक्स्ट सेक्शन, तो जास्त टाइम घेणार आहे आपला, 43 बघूया. आहे काही डाऊट? नो डाऊट ना, ठीक आहे. तर मग आपण सेक्शन 43 बघूयात. जर तुम्ही सेक्शन 43 ची मार्जिनल नोट बघितली तर दोन आपल्याला वर्ड्स भेटतात, टू वर्ड्स. ते सगळ्यात मेन आहे. आणि हे सेम वर्ड्स, जे की आहे कमेन्समेंट. कमेन्समेंट म्हणजे सुरुवात, स्टार्ट कुठून होणार. आणि दुसरा जो आहे तो आहे, हा फर्स्ट वर्ड होता कमेन्समेंट, आणि कंटिन्यू सेकंड वर्ड आहे कंटिन्यू. म्हणजे कधीपर्यंत, कधीपर्यंत ड्युरेशन. आणि कमेन्समेंट म्हणजे मी सांगितलं सुरुवात. तर हे दोन शब्द मेन आहे. आता हेच आपण शब्द कधी कुठे बघितले होते, कोणत्या सेक्शन मध्ये बघितले होते? सेक्शन 40. करेक्ट, सेक्शन 40 मध्ये बघितले होते. आता सेक्शन 40 आणि 43 मध्ये फरक काय आहे ना, की सेक्शन 40 खूप छोटा आहे पण 43 नाही आहे. सेक्शन 40 बॉडी बद्दल होता, बॉडी बद्दल होता, आणि त्यामध्ये काही कीवर्ड सांगितले. ते कीवर्ड होता अप्रिहेन्शन ऑफ डेंजर. अप्रिहेन्शन ऑफ डेंजर, हेच तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं होतं. म्हणजे वाजवी भीती, धास्ती, रिझनेबल अप्रिहेन्शन ऑफ डेंजर. तर हे लक्षात ठेवायला सांगितलं होतं, हे कीवर्ड्स मिळालं होतं सेक्शन 40 मध्ये. आणि 43 मध्ये पण हे आहे, हे आहे क्लॉज ए मध्ये. क्लॉज ए मध्ये आहे फक्त. पण सेक्शन 43 मोठा काऊन आहे? कारण की हा प्रॉपर्टीसाठी रिलेटेड आहे, प्रॉपर्टीच्या रिलेटेड आहे. प्रॉपर्टीचं आपण प्रोटेक्शन करतो इथं. आणि जे ऑफेन्स आहे ना प्रॉपर्टीमध्ये, ते पण आहे, ते वेगवेगळ्या पद्धतीचे आहे. इथे बॉडी म्हटलं तर बॉडीमध्ये पण ऑफेन्सेस जास्त आहे, पण प्रॉपर्टी सारखे वेगवेगळे नाही. तर वेगवेगळ्या ऑफेन्समध्ये तुम्हाला वेगवेगळे कमेंट्समेंट भेटणार, आणि ड्युरेशन भेटणार कधीपर्यंत. आता हे ड्राफ्ट कसं केलं आहे ना सेक्शन 43, तर कमेन्समेंट एकच आहे, आणि ते आहे क्लॉज ए मध्ये. कमेन्समेंट बद्दल फक्त क्लॉज एस सांगतो, जो की सेम आहे, सिमिलर टू बॉडी सेक्शन 40. पण यांचा जो ड्युरेशन आहे, म्हणजे कंटिन्यू कधीपर्यंत, काळ जो सांगितलाय, काळ, टाइम कधीपर्यंत राहील प्रायव्हेट डिफेन्सचा राईट, ते तुम्हाला क्लॉज बी टू क्लॉज ई यामध्ये सांगितलं आहे. तर या प्रकारचं ड्राफ्टिंग किंवा स्ट्रक्चर 43चं तुम्हाला भेटून जाईल. तर कमेन्समेंट हे जे क्लॉज ए आहे, यामध्ये जनरल रूल दिला आहे तुम्हाला. एक जनरल रूल दिला आहे की केव्हा चालू होईल राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स तुमचा, जेव्हा अप्रिहेन्शन, रिझनेबल अप्रिहेन्शन ऑफ डेंजर आहे तुम्हाला, किंवा रिझनेबल अप्रिहेन्शन ऑफ डेंजर आहे तुम्हाला, तेव्हा तुमचा राईट काय होईल, कमेन्स होईल. तेव्हा तुमचा राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स कमेन्स होईल. आता ह्या सगळ्या ऑफेन्ससाठी या प्रॉपर्टीमध्ये येणार.
पण यांचा ड्युरेशन जो आहे ना तो वेगवेगळा आहे. तर तो आपल्याला बघायचा आहे. B2E. हे जे मी सांगितलं ते लक्षात आलं तुमच्या इथपर्यंत? ठीक आहे. ठीक आहे. चला आता मग आपण एक्झॅक्टली सेक्शन बघूयात. मी सेक्शन पेस्ट केलाय. तर हा आहे सेक्शन 43. राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स ऑफ प्रॉपर्टी. हा आहे क्लॉज ए. क्लॉज ए मध्ये कमेन्समेंट, याला तुम्ही बॉक्स करू शकता. हा आहे जनरल रूल, मेन जनरल रूल, जो की फक्त कमेन्समेंट बद्दल सांगतो की चालू केव्हा होणार तुमचा हक्क. त्यांनी म्हटलंय जेव्हा तुमच्यापाशी रिझनेबल अप्रिहेन्शन ऑफ डेंजर आहे. कशासाठी? तर प्रॉपर्टीसाठी ऑब्विसली, कारण की आपण प्रॉपर्टीच बघत आहोत. 43. तर याच्यामध्ये तर हा सिम्पल आहे क्लॉज, यामध्ये तर काही डाऊट नाही. आता बी. बी मध्ये काय म्हटलंय? थेफ्ट. थेफ्ट. थेफ्टचे मला हे सांगा, सेक्शन सांगा, लक्षात आहे? तर सगळ्यात पहिले तर आपण आयपीसी बघूयात. आयपीसी मध्ये कुठे होते थेफ्ट? 379. हा करेक्ट. चंदा मॅम, चंदा मॅमने सांगितलं 303 BNS चे 303, आणि आयपीसी मध्ये 380. 370, सॉरी 378, 379. 378, 379. 378 आणि 379 हे थेफ्टसाठी होते. पण मी तुम्हाला असं विचारलं की थेफ्टची रेंज काय होती ना आयपीसी मध्ये, तर ते होती 378 टू 382, ही रेंज होती. रेंज पण तुम्ही लक्षात करा, लक्षात ठेवा आयपीसी ची पण आणि बीएनएस मध्ये. आता बीएनएस ची जी रेंज आहे ती रेंज आहे 303 ते 307. आता यामध्ये नवीन काय आहे ना, तर 304 आहे. 304 म्हणजे स्नॅचिंग. आता स्नॅचिंग, तुम्ही म्हणाला की स्नॅचिंग काऊन ठेवलं, तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जे स्नॅचिंग पण आहे ना ते एक प्रकारचा थेफ्टच आहे. तर स्नॅचिंग इज थेफ्ट. ठीक आहे, म्हणून तुम्ही पाहिलं असेल की या पण सेक्शन मध्ये स्नॅचिंग कुठेच मेन्शन नाही आहे, थेफ्ट मध्ये चालत. ठीक आहे. हा, तर आपण पुढे वाचूयात. अगेन्स्ट थेफ्ट कंटिन्यूज. आता इथे 3 प्रकारे सांगितलाय की ते किती काळपर्यंत राहील तुमचा प्रायव्हेट डिफेन्स. तर पहिला सांगितलाय जेव्हापर्यंत, जेव्हापर्यंत की जो ऑफेंडर आहे. आता इथे ऑफेंडर वर्ड यूज केला आहे, रॉंग डुअर नाही यूज केलेला आहे इथे. इथे ऑफेंडर म्हटलं आहे. जर तुम्ही इथे फोकस कराल तर इथे ऑफेंडर म्हटलं आहे. 42 मध्ये रॉंग डुअर होता, 41 मध्ये रॉंग डुअर होता, इथे ऑफेंडर आहे. हॅज इफेक्टेड हिज रिट्रीट, म्हणजे तो तुमची प्रॉपर्टी घेऊन धावून गेला आहे. तर धावून गेल्यावर हे ऑब्वियस आहे, तर आपण प्रायव्हेट डिफेन्स कसा यूज करणार? धावून गेल्यावर तर ऑब्वियस आहे ना, आपण काय करणार? आणि तरी पण इथे त्यांनी दिलाय, मेन्शन केलाय. तर मग इथे ऑर म्हटलाय, म्हणजे इथून सेकंड चालू होते. सेकंड मध्ये म्हटलंय की जर तुम्ही असिस्टन्स घेतलाय कोणाचं? पब्लिक अथॉरिटीचं, म्हणजे पोलीस. जर तुम्ही पोलीस पाशी अप्रोच झाले किंवा पोलीस तुमच्यापाशी अप्रोच झाला, तेव्हा तुमचा हा राईट खतम होणार, इज ऑब्टेन्ड. मग तुम्ही राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स यूज करू शकत नाही. ऑर द प्रॉपर्टी हॅज बीन रिकवर्ड, किंवा तुमची प्रॉपर्टी तुम्हाला भेटली आहे. समजून घ्या तुम्ही हा पर्सन आहे आणि हा पर्सन आहे, आणि इथून चोर येते. हा चोर आहे थेफ्ट टी. हा चोरी करते आणि हा धावून जातो. तुम्ही पण त्याच्या मागे धावता, त्याला पकडता, आणि तुमची जी वस्तू आहे ती रिकवर करता. रिकवर केल्यानंतर हा टी धावून जाते दुसऱ्या डायरेक्शन मध्ये. तरी पण तुम्ही त्याचा पाठलाग करून त्याला पकडू शकत नाही किंवा प्रायव्हेट डिफेन्स यूज करू शकत नाही. तर हे झालं रिकवर. हे झालं रिकवर. तर एकदा तुम्हाला तुमची प्रॉपर्टी भेटली तर तिथे पण तुमचा प्रायव्हेट डिफेन्स खतम होऊन जातो.
ठीक आहे. तर असं इथे म्हणणं आहे या बी क्लॉजचं. तर इथे राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स तुमच्या तीन गोष्टींनी, एक तर काय होणार, तीन गोष्टींनी संपुष्टात येणार. पहिली काय आहे, तर एक तर जो ऑफेंडर आहे तो पळून जाते यशस्वीरित्या, सक्सेसफुली रिट्रीट होऊन जातो तो, किंवा तुम्हाला पब्लिक अथॉरिटीची काय भेटते, असिस्टन्स भेटते, मदत भेटते, सहायता भेटते. आणि थर्ड काय म्हटलंय, जेव्हा तुमची प्रॉपर्टी रिकवर होऊन जातं. तर अशा गोष्टीमध्ये तुमचा प्रायव्हेट डिफेन्स संपुष्टात येतो. हे झाला थेफ्ट, हे झाला आपला थेफ्ट. मग नंतर आला रॉबरी. आता रॉबरी तुम्हाला माहिती आहे, आपण कुठे मागच्या वेळेला बघितलं, सेक्शन 41A मध्ये. सेक्शन 41A मध्ये बघितलंय आपण. रॉबरी फर्स्टच ऑफेन्स होता, त्यामध्ये आपण डेथ कॉज करू शकत होतो. हा ना. रॉबरीमध्ये आपण डेथ कॉज करू शकत होतो. आता रॉबरीमध्ये डेथ का बरं कॉज करू शकतो, त्याचं जे लॉजिक आहे ना, रॉबरीमध्ये इन्स्टंट डेथ आहे, तो एलिमेंट आहे, इन्स्टंट हर्ट आहे यात. तर त्यामुळे विक्टिमला हा अधिकार आहे की तो डेथ कॉज करू शकतो, कारण की रॉबरी सिरियस आहे खूप, थेफ्ट सारखा नाही आहे. हं? तर रॉबरी आणि थेफ्ट मध्ये हे डिफरन्स आहे. याच्यात रॉबरीमध्ये व्हायलन्स यूज होतो. अगेन्स्ट रॉबरी कंटिन्यूज ॲज लॉंग ॲज द ऑफेंडर कॉजेस. इथं म्हटलं कॉजेस म्हणजे ऑफेन्स इथं कमिट पण झालेला आहे, किंवा तो अटेम्प्टच्या स्टेजमध्ये आहे. तर जर तुम्ही बी मध्ये बघितलं, तर बी मध्ये थेफ्ट कमिट किंवा अटेम्प्ट नव्हतं, पण रॉबरीमध्ये कॉजेस किंवा अटेम्प्ट हे या दोन्ही गोष्टी आल्या. टू कॉज एनी पर्सन डेथ और हर्ट, और रॉंगफुल रिस्ट्रेंट. आणि हेच त्यांनी रिपीट केलाय, त्यांनी काय म्हटलंय, इन्स्टंट हर्ट आणि इन्स्टंट पर्सनल रिस्ट्रेंट कंटिन्यूस. तर जेपर्यंत ह्या दोन गोष्टी, हर्ट आणि रॉंगफुल रिस्ट्रेंट, कंटिन्यू आहे, त्यापर्यंत तुमचा प्रायव्हेट डिफेन्स पण कंटिन्यू मध्ये राहणार. मग ते अटेम्प्ट असो किंवा ते कमिशन असो, हा ना, कॉजेस और अटेम्प्ट. आता इथे कॉजेसचा अर्थ असा पण होऊ शकतो की कोणाकडून करून घेत आहेत. कॉजेस कोणाकडून करून घेत आहे रॉबरी, कॉजेस और अटेम्प्ट, किंवा अटेम्प्टच्या स्टेजमध्ये आहे. जर तुम्ही हर्ट, इन्स्टंट फिअर ऑफ इन्स्टंट हर्टच्या स्टेजमध्ये आहे, किंवा इन्स्टंट पर्सनल रिस्ट्रेंट कंटिन्यू होत आहे तुमच्या मध्ये, तर तेपर्यंत तुमचा तो प्रायव्हेट डिफेन्सचा जो राईट आहे, तो अधिकार आहे, तो पण कंटिन्यू राहील. आता जर तुम्ही थेफ्ट मध्ये बघितलं, थेफ्ट मध्ये तुमचा कंटिन्यू टील, फक्त टील म्हटलं आहे, म्हणजे संपुष्टात जास्त म्हटलेलं आहे, खतम होणार तुमचा. पण इथे काय आहे, कंटिन्युअस स्टेज मध्ये आहे तो. ठीक आहे. तर रॉबरीची आपण एकदा हे पाहून घेऊ, डेफिनेशन. तर आयपीसी मध्ये कुठे होता, 390 ते 392. आणि बीएनएस मध्ये तुम्ही सांगा आता. बीएनएस करेक्ट 309 आहे. 309. आता रॉबरी मध्ये खूप प्रॉब्लेम आहे आपल्याला, कारण की रॉबरी मध्ये अनेक सेक्शन्स आहे, फक्त 309च नाही आहे. मी मागच्या वेळेला तुम्हाला फक्त 309 सांगितलं होतं, पण आयपीसी मध्ये पण जर तुम्ही बघितलं, तर फक्त 390 ते 392 नाही आहे. आपल्याजवळ 393 पण आहे, 393 पण आहे. एलिमेंट्स आहे रॉबरीचे. जर तुम्ही रॉबरी करता आणि हर्ट हर्ट पण कॉज करत आहे, मग 394 पण आहे. 394 पण आहे. अजून 397, 398 आहे. 397, 398. तर ही रेंज आहे आयपीसी मध्ये, हे लक्षात ठेवायची आहे. मग बीएनएस मध्ये काय आहे, बीएनएस मध्ये तर तुम्हीच सांगितलंय 309. आता बीएनएस मध्ये मला पण खूप डिफिकल्टी होते, खरं सांगू तर. आता 309 आहे, 311 पण आहे, 313 पण आहे. 313 पण आहे. कारण की मला हे माहित होतं की रॉबरीचे खूप सारे सेक्शन्स आहे आयपीसी मध्ये, पण बीएनएस मध्ये जवळपास तीनच आहे. तर रिऑर्गनाइज झाले आहे बीएनएस मध्ये.
312 पण आहे, सॉरी, 4 आहे ना, 312, 312. ठीक आहे, चला. मग नंतर डी. डी काय आहे? क्रिमिनल ट्रेसपास और मिस्चिफ. आता तुम्ही जर 41 मध्ये बघितलं ना, सेक्शन 41 मध्ये क्रिमिनल ट्रेसपास होता का? सेक्शन 41 मध्ये क्रिमिनल ट्रेसपास होता? हो किंवा नाही? नो. तर मग जर क्रिमिनल ट्रेसपास झाला तर आपण डेथ पॉज करू शकत हा ना. तर अगेन्स्ट क्रिमिनल ट्रेसपास और मिस्चिफ, आता डी मध्ये दोन ऑफेन्स आहे, क्रिमिनल ट्रेसपास पण आहे आणि मिस्चिफ पण आहे. आता याबद्दल यांनी काय म्हटलं की कंटिन्यूज ॲज लॉंग ॲज द ऑफेंडर कंटिन्यूज इन द कमिशन ऑफ क्रिमिनल ट्रेसपास और मिस्चिफ. आता हे लक्षात ठेवणं अवघड आहे, कारण की क्रिमिनल ट्रेसपास तर समजून घ्या ही तुमची स्पेस आहे, आणि याच्यामध्ये गलत इंटेन्शन, बॅड इंटेन्शननी एक व्यक्ती इथे एंटर करताय. तर आता जेपर्यंत तुमच्या स्पेसमध्ये आहे तेपर्यंत तुमच्याजवळ प्रायव्हेट डिफेन्स आहे, आणि जसा बाहेर निघतो तसा तुमचा प्रायव्हेट डिफेन्स पण खतम होतो, हा ना. त्याने काय म्हटलंय, जेपर्यंत त्या स्टेजमध्ये आहे, त्या स्पेसमध्ये आहे आणि क्रिमिनल ट्रेसपास करण्याचा इंटेन्शन आहे, तेपर्यंत तुमचा प्रायव्हेट डिफेन्स तर राहणार. कंटिन्यूज ॲज लॉंग ॲज द ऑफेंडर कंटिन्यूज इन द कमिशन ऑफ क्रिमिनल ट्रेसपास. पण मिस्चिफ मध्ये काय आहे? डॅमेज ऑफ प्रॉपर्टी. तर जेपर्यंत तो प्रॉपर्टी डॅमेज करताय समजा, तेपर्यंतच तुम्हाला प्रायव्हेट डिफेन्सचा अधिकार आहे. पण त्यांनी डॅमेज थांबवून दिला आणि तो मागे हटला, तर मग तुमच्याजवळ प्रायव्हेट डिफेन्स नाही आहे, मग तुम्ही त्याला काहीच करू शकत. ठीक आहे. तर यांनी काय केलंय, क्रिमिनल ट्रेसपास आणि मिस्चिफला कंबाईन केलं आहे. तर याचे आपण सेक्शन्स नंतर बघूयात, तर आपल्याजवळ स्पेस नाही आहे. आणि ई, आता लास्ट, मध्ये हाऊस ब्रेकिंग आहे. हाऊस ब्रेकिंग आपण 41 मध्ये पण बघितलं आहे, 41 क्लॉज बी. आता हाऊस ब्रेकिंग फक्त हाऊस ब्रेकिंग नाही, तर हाऊस ब्रेकिंग ऍट नाईट, म्हणजे आफ्टर सनसेट आणि बिफोर सनराईज. आफ्टर सनसेट आणि बिफोर सनराईज continues as long as the house trespass which has been begun by such house breaking continues. तर सेम जसं मी क्रिमिनल ट्रेसपास बद्दल सांगितलं तुम्हाला, त्या प्रकारचं तुम्ही उदाहरण घेऊ शकता. ठीक आहे. तर नथिंग न्यू इन दिस क्लॉज ई. तर आपण फक्त यांचे सेक्शन्स आपण बघून घेऊयात. आणि मला वाटते तुम्ही अशी लिस्ट पण बनवायला पाहिजे सेक्शन्सची. तर तुम्ही तुमच्या नोट्समध्ये हे लिहत चला. तर सगळ्यात पहिला आहे क्रिमिनल ट्रेसपास. क्रिमिनल ट्रेसपास, तर आयपीसी बघूयात आपण पहिलं. आयपीसी मध्ये सेक्शन्स जे आहेत ते आहेत सेक्शन 441 आणि कॉमा त्याची पनिशमेंट जे आहे ते सेक्शन 447 मध्ये आहे. हे पनिशमेंटचा सेक्शन आहे 447. मग बीएनएस मध्ये थोडी प्रॉब्लेम आहे कुठे कुठे, कारण की त्यांनी मिक्स केला आहे हाऊस ट्रेसपास आणि क्रिमिनल ट्रेसपास, हे मिक्स केलं आहे. तर मग याचा जो सेक्शन आहे तो आहे 329, पण यामध्ये हाऊस ट्रेसपासचा पण एलिमेंट आहे, हाऊस ट्रेसपासचा पण कन्सेप्ट आहे. तर एकच सेक्शन आहे. हा झाला क्रिमिनल ट्रेसपास. मग मिस्चिफ. आता मिस्चिफची रेंज तर खूप तुमच्या लक्षात असेलच, कारण की एकदम सोपी रेंज होती, 324. हा बीएनएस मध्ये ना, बरोबर आहे, बीएनएस म्हणता ना तुम्ही. हा 425 आयपीसी. तर बीएनएस मध्ये जे रेंज आहे ते 324 to 328. तुम्हाला फक्त एक एक सेक्शन करून जमणार नाही, आपल्याला फक्त रेंज पण करायची आहे. हं? तर आयपीसी आयपीसीची रेंज खूप मोठी होती, तर ती होती 425 to सेक्शन 440. आता तुम्हाला माहित असेल की मिस्चिफ मध्ये खूप
क्षुल्लक असे सेक्शन्स होते, म्हणजे 50 रुपयाच्या खाली डॅमेज झालं तर काय, 100 रुपयाच्या खाली प्रॉपर्टीचं डॅमेज झालं तर काय. तर ते सगळे बीएनएस मध्ये हटले आता, आणि फक्त 4 किंवा 5च सेक्शन्स तुम्हाला भेटून जाईल. मग अजून कोणता आहे? हाऊस ब्रेकिंग ऍट नाईट. हाऊस ब्रेकिंग, आता हा ई, तर मी इथे फक्त ईच लिहितो, आणि ई मध्ये आपण डिस्कस करूया हाऊस ब्रेकिंग आफ्टर सनसेट आणि बिफोर सनराईज मध्ये. तर यामध्ये आयपीसी बघूयात. आता जो आयपीसीचा जो हे आहे, तो आहे सेक्शन 445 आणि 446. हा करेक्ट, 446. आता जो याचा करस्पॉन्डिंग सेक्शन आहे तो तर डिलीट झालाय, तो डिलीट झालाय कारण की आपल्याजवळ हाऊस ब्रेकिंग ऍट नाईट आता नाही. आता आपल्याजवळ काय आहे? हाऊस ब्रेकिंग आफ्टर सनसेट आणि बिफोर सनराईज. तर मग एक सेक्शन तर पाहिजेच आपल्याला, तर तो आहे बीएनएस मध्ये, तर तो आहे 330. पण याच्यामध्ये पण तेच आहे, हाऊस ट्रेसपासचा एलिमेंट आहे, जे की आपण वरती बघितलं आहे. मला वाटतं वरती बघितलं आहे ना आपण. 330 नाही, क्रिमिनल ट्रेसपास नाही. हा 329 बघितला आहे. ओके, तर याच्यामध्ये पण हाऊस ट्रेसपास आहे. ठीक आहे. तर हा जो सेक्शन आहे, हा तर याचा करस्पॉन्डिंग सेक्शन तर नाहीच आहे, तर एकदम असा डिलीट झाल्यासारखाच तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. तर लास्ट सेक्शन आपल्याजवळ आहे, तो लास्ट सेक्शन आपण बघून घेऊयात. सिंपल आहे, काही डाऊट आहे विचारू शकता. हा, तर आपण, मला वाटतं लास्ट सेक्शन आपण घेतला आहे, सेक्शन 44. सेक्शन 44 घेतलाय, तरी पण आपण एकदा रिवाइज करून घेऊयात कारण की आपल्याजवळ टाइम. तर एक पर्सन आहे ए, तो अक्युस्ड आहे, आणि याच्या मागे एक मॉब आहे, क्राऊड आहे, ते लोक आहे त्याच्या, हे त्याला, त्याच्या पाठलाग करत आहे, त्याला मारण्याचा प्रयत्न करत आहे एला. मॉब लिंचिंग टाईप समजून घ्या तुम्ही, की एचा मर्डर करायचा आहे या हेतूने हे लोक आहे इच्छे, या बाकीचे जे लोक आहे हे त्याचा पाठलाग करतात. आता पाठलाग करताना आजूबाजूला छोटे मुलं पण आहे, छोटे मुलं पण आहे, हे रस्त्यावरती आहे, इथे असे रस्त्यावरती, आणि हे लोक पाठलाग करत आहे. आता एक काय करतो, आपली गन काढतो, आणि त्याला माहिती आहे की जर मी शूट केलं तर ह्या चाइल्ड्सला लागू शकते, मी जर शूट केलं गनने तर या चाइल्डला लागू शकते आणि यांचा डेथ होऊ शकतो, यांचा डेथ होऊ शकते. तर हे अलाउ आहे सेक्शन 44 द्वारे, हे असं काम करू शकते प्रायव्हेट डिफेन्स मध्ये. आता शूट करून काय होणार, ते हे जे बाकी लोक आहे हे सावध होऊन जाईल, आणि हे थांबून जाईल भीतीने, की याच्या हातात बंदूक आहे आणि आपला पण जीव जाऊ शकते किंवा गोळी मला लागू शकते, तर म्हणून हे थांबून जाईल. पण याच्यात जो इनोसंट व्यक्ती आहे ना, त्याचा डेथ होता, हा इनोसंट होता व्यक्ती. तर सगळ्यात पहिले आपला जनरल रूल काय आहे ना, की आपण प्रायव्हेट डिफेन्स कोणाच्या विरोधात घेतो, कोणाच्या विरोधात घेतो. जर तुम्ही पाहाल तर आपण, जर बॉडीच्या आपण डिफेन्स घेतला, जर आपण बॉडीचा डिफेन्स घेतला, तर एक शब्द होता असायलंट, असायलंट. आणि जर प्रॉपर्टी आली तर तिथे काय वर्ड यांनी यूज केला? रॉंग डुअर. रॉंग डुअर म्हणजे मला म्हणायचं काय आहे, की प्रायव्हेट डिफेन्स आपण कोणाच्या अगेन्स्ट यूज करतो, तर सिम्पल ऑफेंडरच्या. करेक्ट, रॉंग डुअर किंवा ऑफेंडर. ऑफेंडर, हा लास्ट सेक्शन मध्ये ऑफेंडर यूज केला त्यांनी 43 मध्ये. तर मला म्हणायचं काय आहे, जो अपराधी आहे त्याच्या अगेन्स्टच आपण प्रायव्हेट डिफेन्स करेल, हो ना, हा तर जनरल रूल आहे. पण आपण प्रायव्हेट डिफेन्स जेव्हा करतो, तर त्यामध्ये इनोसंटच्या पण अगेन्स्ट आपण कोणता ऑफेन्स करू शकतो का? तर त्या त्या केसची जी इलिस्ट्रेशन आहे ते सेक्शन 44 मध्ये दिलं आहे. सेक्शन 44 मध्ये आपण काय करतो, एका इनोसंटची डेथ कॉज करतात किंवा इनोसंटला हार्म कॉज करतात.
ठीक आहे. तर म्हणजे आपण प्रायव्हेट डिफेन्स फक्त यांच्या विरोधात नाही घेऊ शकत, तर इथे पण आपण घेऊ शकतो या पण केसमध्ये. तर यामध्ये यांनी काय म्हटलंय, एक्सटेंड, इथे एक्सटेन्शन दिलाय बरं. एक्सटेंड यांनी शब्द यूज केलाय 44 मध्ये. एक्सटेंड टू द रनिंग ऑफ दॅट रिस्क. एक्सटेंड टू रनिंग ऑफ दॅट रिस्क. तर हा होता सेक्शन 44. आता सेक्शन 44 मी डिटेलमध्ये सेक्शन वाईज वर्ड बाय वर्ड नाही घेणार, कारण की मागच्या क्लासमध्ये आपण डिस्कस केला आहे. ठीक आहे. तुला काही डाऊट आहे तर विचारू शकता, काही सांगायचं आहे सांगू शकता. तुमचं BSA नाही होणार का? अच्छा, तुम्ही विचारताय. बरं, मी प्रयत्न करतो उद्या सकाळी लवकर उठायचा. मी 7 वाजता उठण्याचा प्रयत्न करतो. मी जर 7 वाजता उठलो ना, तर मी एक नोटिफिकेशन देतो व्हॉट्सॲपवरती, आणि तेव्हा तुम्ही जॉईन करा मग. ठीक आहे. मी प्रयत्न करतो की 7ला उठतो मी, 7:30ला पण चालू करूया. ठीक आहे. पण उद्या संडे आहे तर दुपारून नाही जमल का? मंडे पासून चालेल. ठीक आहे, मी प्रॅक्टिस तर होईल माझी 7 वाजता उठण्याची, मला उद्यापासूनच करणार आहे ते. तर मी एक तर नोटिफिकेशन टाकतो, तुमचं होत असेल तर तुम्ही हो म्हणा. मग आपण क्लास उद्यापासूनच घेऊयात. तसं करूयात. ठीक आहे. अजून काही डाऊट, काही सांगायचं आहे? हा, आणि जर आपण जेव्हा BSA चालू करू ना, तर तुम्ही नोट्स मेंटेन करा त्याचे. या सब्जेक्टचे BNS चे केले की नाही केले मला माहित नाही, पण BSA चे मी थोडे नोट्स देतो. प्री पॉइंट ऑफ व्ह्यू, फक्त प्री पॉइंट ऑफ व्ह्यू, मेन्स तर पॉसिबल नाही आहे. कळत आहे ना? ठीक आहे. तर हे जे आज मी ऑफेन्स लिहून दिले ना, ते रोज वाचत चला. सेक्शन, ते तुमच्या माइंडमध्ये फिक्स होऊन जाईल. माझ्या पण माइंडमध्ये फिक्स नाही आहे एकदम. मी पण कन्फ्युज होतो. आता आपले, तुम्ही तसं पाहिलं की खूप कमी दिवसात आपला दोन चॅप्टर झाले आहेत, जर तुम्ही नोटीस केलं आहे तर. इथे आपला चॅप्टर 2 खतम झाला आहे. सॉरी, चॅप्टर 3 खतम झाला आहे. चॅप्टर 2 तर आपला खतम ऑलरेडी झालाच होता. चॅप्टर 2 वरती आपण टेस्ट पण घेतली होती. चॅप्टर 3 पण आता झालाय. तर आपण उद्यापासून मग चॅप्टर 4 करायचा का सांगा? स्टार्ट करायचा की कोणता नेक्स्ट चॅप्टर करूयात आपण? बरं, ठीक आहे, आपण चॅप्टर 4 कंटिन्यू करूयात. चॅप्टर 4 आहे अबेटमेंट. अबेटमेंट. अबेटमेंटचा एक हिंदीमध्ये एक सिंपल आहे, उकसाना. है ना, उकसाना. तर आपण अबेटमेंट उद्यापासून चालू करूयात. तर तुम्ही चॅप्टर 2 पण रिवाइज करत चला. चॅप्टर 2 रिवाइज करत चला आणि चॅप्टर 3 पण रिवाइज करत चला. चॅप्टर 3 मध्ये मला असं वाटतं मी जास्त नोट्स दिले नाही, कारण की नोट्स देण्याची गरज पण नव्हती. जास्त समजून घेण्याची गरज होती त्यामध्ये. चॅप्टर 2 मध्ये मी नोट्स दिले आहे, मी टेस्ट पण घेतली आहे त्यामध्ये. तर रिवाइज करत चला. ठीक आहे. मग अबेटमेंट आपण चालू करूयात. अबेटमेंट मध्ये जास्त सेक्शन्स नाही आहे. अबेटमेंटला मला वाटते जास्तीत जास्त 10 दिवस लागतील. जास्तीत जास्त 10 दिवस. 10 दिवसात मग आपला अजून एक चॅप्टर कम्प्लीट होऊन जाईल. ठीक आहे. चला मग.
ओके, हाऊ टू रीड बेअर ऍक्ट. श्रद्धा मॅम तुम्ही विचारताय. लेट नाही झाला क्वेश्चन. हे बघा आता हाऊ टू रीड बेअर ऍक्ट कसा आहे ना, सगळ्यात पहिले रिमेम्बरिंग पर्पजसाठी. अच्छा, तर तुम्ही काय करा, जे बेअर ऍक्ट तुम्ही वाचता, फॉर एक्झाम्पल आता मी आपलाच एक सेक्शन घेतो. आज कोणता सेक्शन घेतला आहे तुम्ही? सेक्शन 43. तर सेक्शन 43 मध्ये काय करायचं, जे मेन कीवर्ड्स आहेत. आता 42 मध्ये तर एकच कीवर्ड होता, मी तुम्हाला सांगितलं काय कीवर्ड. 42 मध्ये तो एकच कीवर्ड होता. कोणता होता? एनी हार्म अदर दॅन डेथ. तुम्ही काय करा, ते कीवर्ड्सला मार्क करा, कारण की प्री मध्ये तेच कामाचे येणार आहेत आपल्याला. आता यामध्ये पण काय आहे, तुम्ही फक्त कीवर्ड मार्क करा. आता मेन्स मध्ये पण असं होऊ शकते ना, की आपल्याला टाइमच नाही आहे एवढं लिहायसाठी. आता 43 वरतं जे की मेन्स मध्ये कधी आला नसेल, मी तर नोटीस नाही केलं की मेन्स मध्ये क्वेश्चन आला 43 वरनं. तर जर आला असेल, तर मेन्स मध्ये मला टाकायचा आहे क्वेश्चन, आणि तुम्ही लिहत पण आहे, 4 मार्कासाठी क्वेश्चन आहे, तुमच्यापाशी टाइम पण कमी आहे, तर तुम्ही काय करसाल ना, की एक लॉस तर पूर्ण लिहाल, कारण की एक लॉस सगळ्यांच्या लक्षात राहील. पण जे बी आहे, B to E, हे तुम्हाला डिस्क्रिप्शन लक्षात नाही राहणार. तुम्हाला फक्त माहिती आहे ऑफेन्सेस काय आहे, तर तुम्ही थेफ्ट मेन, किंवा रॉबरी मेन, क्रिमिनल ट्रेसपास और मिस्चिफ, आणि हाऊस ब्रेकिंग आफ्टर सनसेट आणि बिफोर सनराईज कंटिन्यूस. तुम्ही फक्त हेच लिहाल मग 4 मार्क्ससाठी. आता मला माहिती आहे की 4 आउट ऑफ 4 तर तुम्हाला भेटणार नाही, कोणालाच भेटत नाही, आपल्याला भेटणार नाही. तर मग 2 मार्क तरी आपण ग्रॅप करू शकतो ना, जे कीवर्ड्स आहे ते लिहून. आणि अजून इम्प्रेस करण्यासाठी आपण काय करू शकतो, की सेक्शन्स लिहू शकतो. मग सेक्शन्स, मेन मेन सेक्शन्स लिहू शकतो ब्रॅकेटमध्ये टाकून, BNSच्या, जर तुम्ही डिस्क्रिप्शन लिहू शकत नाही तर. कारण की रिझनेबल व्हा. एक तर आपल्याला ट्रूथफुली जर ऑनेस्टली सांगितलं, की आपल्याला डिस्क्रिप्शन लक्षात नाही राहणार एक्झामच्या वेळेस, पॉसिबलच नाही आहे, कारण की हे एवढं मेन पण नाही आहे, इम्पॉर्टंट टॉपिक पण नाही. पण आपण ह्या बाकीच्या जे गोष्टी आहेत, जे की कीवर्ड्स आहेत, ते आपण लक्षात ठेवू शकतो. आता फॉर रिमेंबरिंग, तर रिमेंबरिंगची टेक्निक काय आहे? तर एक टेक्निक आहे रिपिटेशन. आता खूप जण म्हणतात की तुम्ही रिपिटेशन करायला पाहिजे. आता मी याच्या अग्रीमेंट मध्ये पण आहो आणि याच्या विरोधात पण आहो. तर रिपिटेशन कशाची करता तुम्ही? तर रिपिटेशन फक्त इम्पॉर्टंट चॅप्टर्स, जे इम्पॉर्टंट सेक्शन्स आहे ना, त्याची करा. जर तुम्ही म्हणाल की मी पूर्ण बेरॅकचं रिपिटेशन करतो, जर इलेक्शनचा तो चॅप्टर आहे, त्याच्यामधून मी हे करत जाईल, त्याचं रिपिटेशन करतो, तर ते करून फक्त टाइम वेस्ट होणार तुमचा. सगळ्यात पहिले तर तुम्ही डेटा काढा, इम्पॉर्टंट काय आहे ते तुम्ही पहिले हे करा, गोळा करा, आणि मग त्याचं रिपिटेशन करत चला. फॉर एक्झाम्पल FIR चा जो सेक्शन आहे 173, तो खूप इम्पॉर्टंट आहे, तर त्याचं तुम्ही रिपिटेशन करू शकता.